साहेबांच्या पोटे साहेब वरिष्ठ लिपिक कॉम्प्युटरला यमदूत मानणारे यांच्या भूमिकेत गणेश साळुंके. तन्वी मॅडम कनिष्ठ लिपिक कायम औषधांच्या गप्पा मारणाऱ्या यांच्या भूमिकेत आहेत सरस्वती लोखंडे. समीर आधुनिक तरुण कर्मचारी डिजिटल तज्ञ यांच्या भूमिकेत आहेत किरण जाधव. राजाभाऊ शिपाई कार्यालयातील शिपाई सर्वांचे चहापाणी सांभाळणारा यांच्या भूमिकेत मयूर सूर्यवंशी. सरपंच गावचा रुबाब असणारे पण फायलीसाठी त्रस्त असलेले यांच्या भूमिकेत सुनील राणा. हुशार सरपंचाचा कार्यकर्ता उजवा हात सतत लाईव्ह काढणारा यांच्या भूमिकेत नागेश पाटील. मुक्ता एक सामान्य महिला योजनेच्या पैशासाठी चक्रा मारणारी यांच्या भूमिकेत दीपाली गबाले. मस्के साहेब तहसीलदार कडक शिस्तीचे अधिकारी यांच्या भूमिकेत अरविंद गोरे. माऊस मानवी पात्र भारती वाटेगावकर. कीबोर्ड मानवी पात्र वंदना सुरवसे. इंटरनेट मानवी पात्र अनुपमा गायकवाड. प्रिंटर मानवी पात्र सुधीर काळे. आणि या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत मयूर सूर्यवंशी. मोठे साहेब ते उदबत्ती लावणं बंद करा हो. त्या उदबत्ती राग त्या कीबोर्डच्या फटीमध्ये जाते पुन्हा ते साफ करायला त्रास होतो. अरे देवा, उग्रवास पण नाही त्या उदबत्तीचं. डोकं धरतं हो त्यामुळं. अरे देवा, आज तरी हा कॉम्प्युटर नीट चालू दे, नाहीतरी रोज ऑफिसला आलं खुर्चीवर बसलं नुसता एंटर दाबला तरी ते कॉम्प्युटरची लाईट जाते, ऑफिसची लाईट जाते. आज तरी देवाकडे प्रार्थना आहे की कमीत कमी आज तरी तो व्यवस्थित सुरू होऊ दे. बघूया आता काय होते ते. जरा डोकं शांत करा. चहा घ्या, एकदम क्वालिटी चहा घ्या. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. आज दिवसभर आटून आटून माझा खुरखुरा करून टाकते. या स्क्रीनकडे पाहिलं तरी माझं नुसतं डोकं दुखतं. असं वाटतं जसं कोणीतरी हातोडा मारते. आपल्या पूर्वीचंच किती बरं होतं. रजिस्टर पाहिजे तेव्हा आणि पाहिजे ते पान फाडता येत होतं. पण ह्या ऑनलाईनने नुसता त्रास करून ठेवला. त्याने माझी ऍसिडिटी वाढली होती. काय म्हणत होतो मॅडम कागद फाडायचं? अहो, कागद फाडणं हा गुन्हा आहे. आता ई ऑफिस मुळे सर्व काही डिजिटल झालंय. अरे पण या ई ऑफिसच्या नादात मला किती काम करावं लागतंय. आधीच हा कामाचा ढीग. उपसता नाकी नाव येते. कोण काय काम करतं ते साहेबांना दिसतं. त्याने माझी सतत ऍसिडिटी वाढते. डोकं दुखतंय, मळमळतंय. नको झालंय मला या कामाला. عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها سطوحة خططها نصيب متقابل كنا بتعطيها كف وهز شفتك خليك شبيب عطيها تصب فريزة زيد عليها شوي عندي بيزة
हे पहा आमच्या गावचं ऑफिस. या ऑफिस मध्ये नुसत्याच फायली आहेत आणि या फायली बघून असं वाटतंय की आमचे पोटे साहेब त्या फायलीमध्ये चपात्या गुंडाळून आणतात की काय. अहो पोटे साहेब, माझ्या शेततळ्याच्या फायलीचं काय झालं? 3 महिने झाले, शेतात पाणी आलं पण अजून फायली सरकलेल्या नाहीयेत. जरा कामाकडे बघा आमच्या. अहो सरपंच, काय सांगायचं, हे डिजिटलायझेशन झालंय काही कळत नाही. कुठं अडकले, काय झालंय, योजना कुठं आहेत, काय आहेत, काही समजायला मार्ग नाही. अरे समीर, जरा बघ जरा सरपंचाच्या फाईलचं कुठं आहे, कुठल्या ढगाला अडकलीये का कुठं अडकली, जरा चेक कर. काय पोटे साहेब तुम्ही ढगाव नाही हो, क्लाउडवर आहे सर. मॅडम, सरपंच, मी तुमच्या फाईलचं ऑनलाईन स्टेटस चेक केलंय. ही फाईल दळवी मॅडमच्या आयडीवर दिसते मला. आ? कोणी सांगितलं हे? अरे मला तर आयडी पण ओपन नाही करता येते. तो पासवर्ड लिहून मी त्या कपाटात ठेवलाय, बघून घ्या. हे साहेब आले, साहेब आले. काय कोटे साहेब, तुमच्या कॉम्प्युटरचं झालं असेल, अगरबत्ती वगैरे लावणं झालं असेल तर कामाचं बघा जरा. हो सर, हो सर. काय सरपंच, तुमच्या शेततळ्याचं फाईलचं काय झालं? अहो काय सांगू साहेब, ह्या मॅडम म्हणतात सर्व्हर डाऊन आहे. त्यांना नाही टेक्नॉलॉजीचं ज्ञान आणि सगळा दोष फक्त इंटरनेटला. सर्व्हर डाऊन आहे. या मॅडम म्हणतात सर्व्हर डाऊन आहे आणि पोटे साहेब म्हणतात माझी फाईल ढगावर आहे. काय करायचं आता तुम्हीच सांगा सर. अरे समीर, त्यांच्या फाईलचं बघ. हा साहेब, दाखवतो. हे बघा कोटे साहेब, तुमची डिजिटल सही फक्त एका क्लिकवर बाकी आहे. हा, असं कसं झालं? मी तर अजून काहीच केलं नाही. हा कम्प्युटर नेट चालू होत नाही आणि माझी सही कशी शक्य आहे? कोटे साहेब, हे बघा कोटे साहेब, आता सरपंचांच्या मोबाईलवर बघा, मंजुरीचा मेसेज आलेला असेल. अरे खरंच की काय? पोटे साहेब, तुमची सही न करता, प्रत्यक्षात सही न करता तुमचा मेसेज, अप्रुव्हलचा मेसेज माझ्या मोबाईलवर आलेला आहे. वा, काय जादू आहे. वा वा वा. अरे असं कसं झालं? हे तर शक्यच नाही. माझ्याकडून काही झालं नाही, हे नीट चालत नाही, ते होत नाही. असं कसं काय? असं होऊ नाही शकत सर. हे ऑनलाईन मुळे सगळे कामं वेळेच्या वेळी होतात. तुम्ही कॉम्प्युटर शिका, ऑनलाईन शिका, त्याच्याशिवाय आपले प्रगती होणार नाही ऑफिसची, हे लक्षात ठेवा. ओके सर, तिथनं पुढे आम्ही प्रयत्न करू. किती आनंदी आनंद या चांगले मार्क द्या. कसले कसले पेढे वाटताय तुम्ही? एवढा आनंद कसला तुमचा? काय करताय? माझ्या विहिरीचा हप्ता बँकेत जमा झाला. अरे त्याच्याच पैसे. अगं कसं शक्य आहे? तू तर इथं फॉर्म भरायला आली नव्हती. माझ्याकडे आलेलीच नाही तू. समीर सरांनी ऑनलाईन फॉर्म भरून दिला आणि पैसे थेट खात्यात जमा झाले. कोणाचे पाय धरावे लागले नाही, कोणाला चहा पाण्याला पैसेही द्यावे लागले नाही. अरे वा, छान. असं असं कसं काय होऊ शकतं? पण अरे वा, जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल त्याचा अर्थ खरोखरच ई ऑफिस आणि इंटरनेट याचा वापर करून आपल्या सगळ्यांना, जनतेला आणि इतरांना आणि सर्वांना कुठलीही कमतरता न भासता लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे असतील, त्यांच्या योजना असतील आणि शासनाच्या स्कीम असतील, या आपण जनतेला वेळेवर आणि त्यांच्याकडे पोहोचू शकतो. सर, आज तुम्ही आमचे डोळे उघडलेत. आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा आणि अशा योजना आम्हाला मिळत राहील. व्हेरी गुड. आपण हे सगळ्यांनी मिळून काम करूया, टेक्नॉलॉजीचा वापर करूया. ही ऑफिस आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण त्याला सतत नाही नाही म्हणणे योग्य नाही. शिकलं तर होतं, पण आधी शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी प्रथम तुम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. ट्रेनिंग घेणं ही फार चांगली गोष्ट आहे, काळाची गरज आहे. रामेची एक संस्था आहे, तिथं
मी आता जसा समीरला पाठवलं होतं, समीर ट्रेनिंग घेऊन आला, त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना ट्रेनिंगला पाठवणार. प्रत्येकाने ट्रेनिंगला जायचं, शिकून घ्यायचं आणि कॉम्प्युटरचा वापर जास्तीत जास्त, टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त होईल हे पाहायचं. पुढे धन्यवाद सर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण रामेतीला जाऊ आणि त्याप्रमाणे ट्रेनिंग घेऊ आणि नक्कीच इथून पुढे सगळे आमच्या मॅडम असतील, दळवी मॅडम असतील किंवा आमचे समीर असतील किंवा आमचे बाकी सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही ट्रेनिंग प्रमाणेच पुढे कारवाई करू. समीर तुम्हाला मदत करतील या कामी. आता हे बघा डिजिटल भारत कसा होतो आणि त्याचे फायदे काय काय आहेत, ही एक क्लिप आपण 2 मिनिटं बघूया. आमची रिंगटोन कशी काय वाजत टायमिंगला? कहाँ से चल
मस्के साहेब, तहसीलदार साहेब, तुम्ही असंच एवढं छान डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जेवढं आता आपलं भारत सरकार पुढे गेलेलं आहे, प्रगतशील झाले आहे, त्याचं ट्रेनिंग आम्हाला आजपर्यंत मिळत नव्हतं, आम्हाला त्याची माहिती नव्हती, आम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं. म्हणून अशा काही लोकांच्या आणि योजना आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. त्याबद्दल समजतो. इथून पुढं आम्ही आता प्रयत्न करू आणि 100% डिजिटलाइज होऊ. पुढे शिका आता इथून आम्ही पुढं कॉम्प्युटरला अगरबत्ती लावणे आणि पाया पडणे हे विसरून जाऊ आणि कामाकडे लक्ष देऊ. हो, मी पण आता उद्या करू किंवा उद्या पाहू हे म्हणण्यापेक्षा ई ऑफिसवर काम आजच करा. मी सुद्धा आता फेसबुकवर ऑफिसची तक्रार नाही करणार, ऑफिसचं कौतुक लाईव्ह करणार. हे बघा, तंत्रज्ञान हा कर्मचाऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे. तंत्रज्ञानाने आपण किती पुढे जाऊ शकतो हे आता आपण बघितलंच आहे. कार्यालयीन कामात काम करताना आपण तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून आपण शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकू. त्यासाठी ट्रेनिंग घेणं आपण आवश्यक आहे कोटे साहेब. यासाठी मी तुम्हाला रामेतीला पाठवणार आहे. सबने साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याकडे आपण सर्वजण जा, ट्रेनिंग घ्या आणि तज्ञ होऊन या आणि शेतकऱ्या जनतेला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करू. आता हे बघा, कागद मुक्त प्रशासन, गतिमान शासन, कागद मुक्त प्रशासन, गतिमान शासन, भ्रष्टाचार मुक्त भारत, डिजिटल भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, डिजिटल भारत. धन्यवाद. धन्यवाद.